नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, आज सकाळी सकाळी मी गाणं ऐकलं. ते गाणं फार सुंदर आहे, चांगलं आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपण. ते गाण्याचे बोल तत्पूर्वी तुम्हाला ऐकवतो मी आणि नंतर आपण विश्लेषण करूया. मित्रांनो, ते गाणं असं आहे. ओ पालनहारन, ओ निर्गुण न्यारन, तुम बिन हमरा कौन नहीं. हमरी ये उलझन सुलझाओ भगवन, तुम बिन हमरा कौन नहीं. ओ पालनहारन, ओ निर्गुण न्यारन, तुम बिन हमरा कोण नाही. असं सुंदर असं गाणं आहे. याच्यामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे. बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाणं जे आहे लगान पिक्चरमधलं आहे. लगान पिक्चरमधला हिरो कोण आहे? आमिर खान आहे. बरं, हे गाणं लिहिलंय कोणी? जावेद अख्तर साहेबांनी. बरं, हे गाण्याचं म्युझिशियन कोणी केलेलं आहे? ए आर रहमान साहेबांनी. आणि हे गायलंय कोणी? आपल्या लता दिदीने गाणं गायलंय आणि उदित नारायण साहेबांनी गायलंय. याच्यामध्ये मला काय दिसतं मित्रांनो, आजचं जे वातावरण जे चालू आहे ह्याच्यामध्ये मला सामाजिक एकात्मता दिसते. की एक मुस्लिम व्यक्तीने हिंदू धर्मातल्या जी प्रार्थना आहे ती प्रार्थना चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे आणि सुंदर आहे त्यातल्या. आणि त्याच्यामध्ये सांगितले की भगवंत कसा आहे, तो निर्गुण न्यारा आहे. भगवंताला आपण एका शब्दामध्ये किंवा एका भाषेमध्ये आपण त्याला आवाज देऊ शकत नाही की बोलवू शकत नाही. अनेक आवाज जरी दिले तर भगवंत ऐकतो. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपले जे संत होऊन गेलेत की चिट्टी के पाँव में बांध के घुंगरू, अगर भगवान को पुकार लोगे तो भी सुन लेगा, असं आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आजचं सिच्युएशन जे आहे, आजचं जे वातावरण आहे, जे भोंदूबांबा जे आजच्या तारखेला लोकांना फसवत आहेत. आत्ताच कालपर्वात आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये पण असाच एक बाबा लोकांना फसवून निघून गेलेला आहे. तर या भगवंताच्या, आपण भगवंतावर प्रेम करतो आणि जे काय आहे भगवंत आपला करतो, आपल्यासाठी करत असतो. तर मित्रांनो, एक साधा तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की आपण जर घरामध्ये जर देवपूजा करत असतो तर त्यावेळेस एखादा व्यक्ती जर आपल्या घरी आला तेव्हा विचारले की ओ असे असे आहेत का काका घरामध्ये, तर आपला मुलगा काय म्हणतो? देवपूजा करतायत. म्हणजे काय? देवपूजा करतायत. जर आपल्यात ह्या शरीरामध्ये देव आहे म्हणून आपण पूजा करतोय. जर या शरीरातला देव गेला तर लोकांची गर्दी जमा होते. तर मित्रांनो, ह्या गाण्यामधून मला सामाजिक संदेश तर द्यायचाच आहे. हे गाणं लिहिलं कोणी, सगळ्यांचे नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे. देव कसा निर्गुणणारा आहे. तर मित्रांनो, भोंदूंच्या नादाला लागू नका. देव निर्गुण न्यारा आहे. प्रार्थना करा, जिथे असेल तिथे तुमची प्रार्थना स्वीकारली जाईल. हे तुम्हाला सांगायचं आहे की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की भगवंत निर्गुण न्यारा आहे. तर आपण त्याला वेगवेगळ्या नावाने जरी आपण हाक मारली तर तो निर्गुण न्यारा आहे आणि त्याची प्रार्थना आणि आपली सामाजिक एकात्मता आपण जपली पाहिजे, हे तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार.